कर्नाटक माइनॉरिटी डेवलपमेंट कॉरपोरेशन केएमडीसी की जानिब से लोन लेकर चुकता न करने वालों के लिए खुशखबरी है। हुकूमत ने सालों से लोन न भरने वालों के लिए वन टाइम सेटलमेंट का ऑफर जारी किया है। इस स्कीम के तहत 2013 से लेकर 2019 के दरमियान लोन लेने वाले तमाम बेनिफिशरीज को वन टाइम सेटलमेंट की गुंजाइश पैदा की गई है। इस स्कीम के तहत तमाम इंटरेस्ट को माफ़ कर दिया जाएगा। सिर्फ असल रकम 3 माह के अंदर भरनी होगी। 1 मई से ये स्कीम जारी होगी जो कि 3 माह तक चलेगी। इस बात की जानकारी केएमडीसी के चेयरमैन बीके अल्ताफ खान ने दी। केएमडीसी में मुनक्किदा प्रेस कॉन्फ्रेंस में केएमडीसी के एमडी शेख लतीफ़, जनरल मैनेजर अफजल खान और डायरेक्टर अब्दुल क़य्यूम, समीर कोनगनहल्ली, मौला एंथोनी, फरहाना ताज मौजूद रहे। इस पीरियड में तकरीबन 18 बेनिफिशरीज जिनका इंतकाल हो चुका है, इनकी तकरीबन 77 लाख रुपए मालियत की लोन को माफ़ कर दिया गया है। इस मौके पर केएमडीसी के चेयरमैन बीके अल्ताफ ने रियासती वजीर ज़मीर अहमद खान का शुक्रिया अदा किया और हुकूमत का शुक्रिया अदा किया कि उन्होंने इन तमाम बेनिफिशरीज तकरीबन 18 लोगों की जिनका इंतकाल हो गया है, इनके लोन को माफ़ कर दिया है। सबसे पहले अल्लाह का शुक्रिया अदा करता हूँ, उसके बाद हमारी सरकार का शुक्रिया अदा करता हूँ, उसके बाद हमारे ज़मीर भाई का शुक्रिया अदा करता हूँ और सबसे अच्छा बेनिफिशर को माइनॉरिटीज़ के ऑल ओवर कर्नाटका के अंदर जितने भी स्कीम्स के अंदर 800 करोड़ रुपए बैलेंस थे, तो 800 करोड़ बैलेंस के अंदर हमें 8 करोड़ चिल्लर आके हैं और 800 करोड़ में बचत 714 करोड़ चिल्लर बाकी हैं और इसे वन टाइम सेटलमेंट के वास्ते ज़मीर भाई के साथ बैठ के डिस्कस करने में आज हमारे पूरे कर्नाटका के अंदर खुशखबरी की बात है। वन टाइम सेटलमेंट करने के वास्ते जो ब्याज है पूरा माफ़ कर हमारी सरकार ने, ज़मीर भाई की सरपरस्ती के अंदर हमारी सरकार ने माफ़ कर आज 3 टाइम सेटलमेंट के वास्ते दिए गए हैं। 25% पहले बनने का है, फिर 25% अगला महीना बनना, फिर 50% तीसरा महीना बन के वन टाइम सेटलमेंट के अंदर आना है। वो 13 से लेकर 19 तक जो भी लोग बेनिफिशर जो भी स्कीम के अंदर पैसे लिए हैं या दूसरे स्कीम के अंदर जो भी उनको बेनिफिट होकर है, उनको वन टाइम सेटलमेंट दिया गया है। ये कैबिनेट अप्रूवल हुआ है 5 तारीख 2 महीना 20/6 को कैबिनेट में अप्रूवल कर सरकार ने ये माइनॉरिटीज़ के अंदर ऊपर बहुत बड़ा एहसान किया। मैं समझता हूँ इसका कोई भी फ़ायदा जो भी है हमारे बीजेट ज़मीर अहमद खान साहब जाकर जद्दोजहद कर हमारे कौम के वास्ते सरकार से बात कर कैबिनेट के अंदर बात कर जो सरकार से फ़ायदा जो कौम को पहुंचा रहे हैं, इसका पूरा क्रेडिट मैं समझता हूं ज़मीर भाई को जाएगा। हम चेयरमैन हैं, हमारे बोर्ड ऑफ डायरेक्टर पूरा बैठ कर जाकर ज़मीर भाई को समझाकर ऐसा है, ये कौम को बहुत बड़ा फ़ायदा होगा करने के बाद तकरीबन ये कम से कम 300 करोड़ रुपये चिल्लर हमारे कौम को फ़ायदा होगा वन टाइम सेटलमेंट के अंदर। कुछ लोग बोल रहे हैं कौम को क्या फ़ायदा पहुंचा रहे हैं, अरे ज़मीर भी कर रहे हैं कि ये तो देखो ये 1986 में आज तक जो कि केएमडीसी बनी है, उस दिन से लेकर आज तक इतना बड़ा फ़ायदा कभी ज़िंदगी में नहीं हो। कभी ज़िंदगी में ना कोई मिनिस्टर किए हैं, ना कोई चेयरमैन किए हैं, ना डायरेक्टर्स किए हैं, ना एमडी किए हैं। आज ये पहली बार हमारे पूरे बेनिफिशर को मुबारकबाद दे रहा हूँ मैं। आप इस सेटलमेंट के अंदर 13 से लेकर 19 तक जो भी लोग हैं, इसके सेटलमेंट के अंदर आकर आपकी पूरी जो भी खर्च लेकर है, उसका बहुत बड़ा मुनाफा फ़ायदा हो रहा है। आप आजिज़ाना गुजारिश कर रहा हूँ, आप आके इसको सेटलमेंट कर लीजिए। सब वक्त कब तक रहेगा कि अब हम अनाउंस कर रहे हैं इंशाल्लाह 3 महीने का टाइम दे रहे हैं। 3 महीने 25% पहली बार देना है, सेकेंड बार एक 25% देना सेकेंड महीने में, तीसरे महीने में 50% देकर। ये बेनिफिशियरीज का अप्रोच कब तक हो सकते हैं? ये इंशाल्लाह 10 दिन के अंदर हो जाएगा। 1 मई से 30 जुलाई तक 3 महीने का 1 मई टू 31 मई। पहले भी स्कीम हुकूमत से थी या आप आने के बाद ज़मीर अहमद खान साहब आने के बाद स्कीम हुई थी? 1986 में जब से केएमडीसी बनी है आज तक ऐसा वक्त नहीं आया है। वो आया है तो बीजेट ज़मीर अहमद खान साहब के कुदन से आया है। तो ये करने का कारण क्या है सर? कौम को फ़ायदा पहुंचाने का, अवाम को, माइनॉरिटीज़ अवाम को फ़ायदा पहुंचाने का। ऑल ओवर कर्नाटका के अंदर जितने भी बेनिफिशर्स हैं
दूसरी स्कीम को सब लोगों को फ़ायदा पहुंच रहा है। बेनिफिशियल कितने हो सकते हैं? 1,80,000 लोगों का फ़ायदा है ये 5-10 हज़ार लोगों का नहीं, 1,80,000 लोग हैं इसके अंदर, इनको सबको फ़ायदा पहुंचाया जाएगा। सब इसमें जी। जो आप OTS स्कीम के तहत इंटरेस्ट वेव ऑफ कर रहे हैं, हाँ। इसमें कंपाउंड अमाउंट कितना है और इंटरेस्ट अमाउंट वो कैसे ब्रेकअप होगा? नहीं, कम से कम ये इंटरेस्ट अमाउंट जो माफ़ करे हैं सरकार से वो तकरीबन 300 करोड़ चिल्लर होगा, और कंपाउंड अमाउंट बाकी नहीं सब मिला के सभी मिला के प्रिंसिपल प्रिंसिपल 700 करोड़ 714 करोड़ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಅಮೌಂಟ್. ಸರ್ಕಾರವು ಒಂದು ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶವನ್ನು ಫೆಬ್ರವರಿ 12, 2026ರಲ್ಲಿ ಹೊರಡಿಸಿ ಕರ್ನಾಟಕ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮದಿಂದ ಯಾರೆಲ್ಲ ಸಾಲವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂಥವರಿಗೆ 2013-14ರಿಂದ 2018-19ನೇ ಸಾಲಿನ ಈ ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮದಿಂದ ಸಾಲ ಪಡೆದಿರುವಂತಹ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಫಲಾನುಭವಿಗಳು ಅಂದರೆ ಮುಸ್ಲಿಮ್ಸರು, ಕ್ರೈಸ್ತರು, ಜೈನರು, ಸಿಕ್ಕು ಹಾಗೂ ಪಾರ್ಸಿ ಹಾಗೂ ಬೌದ್ಧ ಈ 6 ಕಮ್ಯುನಿಟಿಯ ಜನರು ಯಾರೆಲ್ಲ ಲೋನ್ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಆ ಲೋನನ್ನು ಒನ್ ಟೈಮ್ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೀಮನ್ನು ಸರ್ಕಾರ ಆದೇಶದಲ್ಲಿ ಜಾರಿಗೆ ತಂದಿದೆ. ಈ ಒನ್ ಟೈಮ್ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೀಮಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಯಾರು ತಮ್ಮ ಅಸಲು ಮೊತ್ತವನ್ನು ಪಾವತಿಸ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟನ್ನು ಮನ್ನಾ ಮಾಡಲಾಗುವುದು. ಈ ಸ್ಕೀಮು ಸರ್ಕಾರಿ ಆದೇಶ ಹೊರಡಿಸಿದ ನಂತರ ಇದನ್ನು ನಮ್ಮ ಬೋರ್ಡ್ ಆಫ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ಸ್ನ ಮೀಟಿಂಗಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಅನುಮೋದಿಸಿ ತದನಂತರ ಈ ಸ್ಕೀಮಿಗೆ ನಾವು ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ಗಳನ್ನು ಫ್ರೇಮ್ ಮಾಡಿ ಈ ಸ್ಕೀಮನ್ನು ಇವಾಗ 1 ಮೇ 2026ಇಂದ ಜಾರಿಗೆ ತರ್ತಾಯಿದ್ವಿ. ಈ ಸ್ಕೀಮು 3 ತಿಂಗಳು ಇರುತ್ತೆ. 1 ಮೇ ಟು 31 ಮೇ ಫಸ್ಟ್ ಮಂತಲ್ಲಿ 25% ಅಸಲು ಮೊತ್ತವನ್ನು ಕೊಡಬೇಕು. 2ನೇ ತಿಂಗಳು ಅಂದರೆ 1 ಜೂನ್ ಟು 30 ಜೂನು ಅನದರ್ 25% ಕೊಡಬೇಕು. ಜುಲೈಯಲ್ಲಿ ಉಳಿದ 50% ಕೊಡಬೇಕು. ಯಾರೆಲ್ಲ ಈ ಸ್ಕೀಮಿನ ಬೆನಿಫಿಟ್ ತಗೋತಾರೆ ಅವರು 100% ಅಸಲನ್ನು ಈ 3 ತಿಂಗಳೊಳಗಡೆ ಕೊಡಬೇಕು. ಯಾರಾದರೂ ಫಸ್ಟ್ ಮಂತಲ್ಲೇ 100% ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಿಸುವವರು ಫಸ್ಟ್ ಮಂತಲ್ಲೇ ಕೊಡ್ಬೋದು. ಯಾರು ಬಟ್ 3 ತಿಂಗಳೊಳಗಡೆ 100% ಕೊಡಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ಬರೀ 25% ಕೊಟ್ಟು ಉಳಿದ ಅಮೌಂಟನ್ನು ಕಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತಾದರೆ ಈ 25% KMDCಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ತದನಂತರ 3 ತಿಂಗಳು ಮುಗ್ದ ನಂತರ ಅವ್ರ ಇಂಟ್ರೆಸ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕಾಗತ್ತೆ. 3 ತಿಂಗಳು ಮುಗ್ದ ನಂತರ ಈ ಸ್ಕೀಮ್ ಇರೋದಿಲ್ಲ. ಆವಾಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ನಾರ್ಮಲ್ ಥರ ಅವರಿಗೆ ಏನು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಬರುತ್ತೆ ಅದರ ಜೊತೆಗೇ ಕಟ್ಟಬೇಕಾಗತ್ತೆ. ಇದರಿಂದ ಮಾನ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಸುಮಾರು 1,87,700 ಜನ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಇದರಿಂದ ಬೆನಿಫಿಟ್ ಆಗುತ್ತೆ. 2013-14ರಿಂದ 18-19 ಹೊರಗಡೆ 1,87,700 ಫಲಾನುಭವಿಗಳಿದ್ರು. ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸ್ಕೀಮ್ ಬರುತ್ತೆ. ಮೈನಾಗಿ ಅರಿವು ಸ್ಕೀಮಲ್ಲಿ ತಗೊಂಡಿರುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಅತ್ಯುತ್ತಮ ಒನ್ ಟೈಮ್ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್. ಮಾನ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಒನ್ ಟೈಮ್ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೀಮ್ KMDCಯಲ್ಲಿ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಇದು ಬಂದಿದೆ. ಸೊ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಯಾರು ಕೂಡ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಕಟ್ಟಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಅವರು ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಅಮೌಂಟು ಕಟ್ಟಿದರೆ ಆಯಿತು. ಅದೇ ರೀತಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಲೋನ್ ಇತ್ತು, ಶ್ರಮಶಕ್ತಿ ಇತ್ತು, ಅದರ ನಂತರ ವೃತ್ತಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಇತ್ತು, ಅನಿಮಲ್ ಹಸ್ಬೆಂಡ್ರಿ ಸ್ಕೀಮ್ ಇತ್ತು, ಫಾರ್ಮರ್ ಸ್ಕೀಮ್ ಇತ್ತು, ಸಿಲ್ಕ್ ಲೋನ್ ಇತ್ತು, ಕ್ರಾಫ್ಟ್ ಲೋನ್ ಇತ್ತು, ಸ್ವಾವಲಂಬ ಇತ್ತು, ಹೌಸಿಂಗ್ ಇತ್ತು. ಇದು ಎಲ್ಲ ಸ್ಕೀಮ್ನವರು ಯಾವ್ಯಾವುದು ಸ್ಕೀಮ್ ಇದೆ ಅವರಿಗೂ ಎಲ್ರಿಗೂ ಲೋನ್ ಇರುವವರಿಗೆ ಇದು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ವೈವರ್ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಟೋಟಲ್ ಸುಮಾರು ಈ ಪೀರಿಯಡಲ್ಲಿ 800 ಕೋಟಿ ಲೋನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು 100 ಕೋಟಿಯಷ್ಟು ರಿಪೇಮೆಂಟ್ ಮಾಡಿದರೆ ಇವಾಗ 700 ಕೋಟಿ ಇದೆ. ಈ 700 ಕೋಟಿ ಯಾರ್ದು ಇದೆ ಅವರು ಇದನ್ನು ಈ ಸ್ಕೀಮನ್ನು ಅವೈಲ್ ಮಾಡ್ಬೋದು. 2ನೇ ಪಾಯಿಂಟ್, ಮಾನ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅನೇಕ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ಗಳು ಬಂದಿತ್ತು. ಏನಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅವರು ಫ್ಯಾಮಿಲಿಯವರು ತೀರಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಈಗ ಅವರ ವಾರಸುದಾರರು ಕಟ್ಟಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಅಂತಹ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಕ್ರೋಢೀಕರಿಸಿ ಸುಮಾರು 18 ಫ್ಯಾಮಿಲಿದು ಸುಮಾರು 71 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಅವ್ರು ಕಟ್ಟಬೇಕಾಗಿತ್ತು. 47 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅಸಲು, 30,80,000 ರೂಪಾಯಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಸೇರಿಸಿ 77,91,000 ರೂಪಾಯಿ ಕಟ್ಟಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನು ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟು ಸೊ ಇಲ್ಲಿಂದ ನಮ್ಮ ಬೋರ್ಡ್ ಆಫ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ಸ್ ಮೀಟಿಂಗಲ್ಲಿ ಅಪ್ರೂವ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿಂದ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಸರ್ಕಾರದಿಂದ ಮಾನ್ಯ ಸಚಿವರಿಗೆ ಹೋಗಿ ಮಾನ್ಯ ಸಚಿವರಿಂದ ಅನುಮೋದಿಸಿದ ಆಗಿ ಇದು ನಮಗೆ ಇದನ್ನು ಮನ್ನಾ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. ಇದು ನಾವು 31 ಮಾರ್ಚಿಗೆ ಇದನ್ನು ಬುಕ್ ಎಂಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರದನ್ನು ಮನ್ನಾ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಸರ್ಟಿಫಿಕೇಟನ್ನು ಇಶ್ಯೂ ಮಾಡ್ತೀವಿ.
ಸೊ ಈ 18 ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಈ ರೀತಿ ಆಗುತ್ತೆ. 77 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ 18 ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಮನ್ನಾ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲ, ಇದು 18 ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಅಸಲು ಮತ್ತು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಎರಡು. ಉಳಿಕಿದವರಿಗೆ ಒನ್ ಟೈಮ್ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಬರೀ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಮಾತ್ರ. ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಮೊತ್ತ ಸುಮಾರು ಒಂದು 100 ಕೋಟಿಯಷ್ಟು ಬರ್ಬೋದು, 100 ರಿಂದ 120 ಕೋಟಿ ಬರ್ಬೋದು. 100 ರಿಂದ 100 ಕೋಟಿ ಅಲ್ಲ, ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ನಮ್ಮದು 2% 4% ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಅಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅಂದರೆ ಅರಿವು ಎಜುಕೇಷನ್ಸ್ ಲೋನಲ್ಲಿ 2% ಸರ್ವಿಸ್ ಚಾರ್ಜಸ್ ಅಂತ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಫಾರಿನ್ ಎಜುಕೇಷನ್ಸ್ ಲೋನಲ್ಲಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇಲ್ಲ. ಅದೇ ಬೇರೆ ಸ್ಕೀಮ್ಗಳಲ್ಲಿ ಶ್ರಮಶಕ್ತಿ ಆಗಲಿ, NMDFC ಲೋನ್ ಆಗಲಿ, ಇವುಗಳಲ್ಲಿ 4% 6% ಈ ರೀತಿ ಸ್ಕೀಮಿಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆರ್ಡರ್ ಇತ್ತು ಅದರ ಪ್ರಕಾರ ಇದೆ. ಸೊ ಇಟ್ ವೇರೀಸ್ ಫ್ರಮ್ ಸ್ಕೀಮ್ ಟು ಸ್ಕೀಮ್.